मसाला फिश फ्राय बनवण्यासाठी आपण 1 किलो मासे स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून 1 तास मॅरिनेट करून ठेवले. त्यानंतर आपण 1 वाटी खोबरे स्लाइस करून चांगले तव्यावर खरपूस भाजून घेतले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत. लसूण पाकळ्या टाकल्यानंतर आपण ह्याच्या 1 हिरवी मिरची. हिरवी मिरचीने टेस्ट खूप छान येते आणि फ्लेवर खूप एनहान्स होतो मसाल्याचा, त्यामुळे हिरवी मिरची नक्की वापरा. आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर 1 वाटी खरपूस भाजून घेतलेले धणे घालायचे आहेत. धणे आणि खोबरे ह्या मसाल्यामध्ये खूप महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्यामुळे चव खूप एनहान्स होते. आता त्यामध्ये आपण 1.5 टीस्पून कांदा लसूण मसाला जो अंबारीचा तो घालून घेतला आहे. तुम्ही पण तुमच्या चवीनुसार कमी जास्त मसाला करू शकता. आता त्याच्यामध्ये आपण अजून 1 ते 1.5 टीस्पून बेडगी मिरची पावडर घालून घेतली आहे. सो बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते, बट त्याने कलर आणि फ्लेवर खूप एनहान्स होतो, त्यामुळे ती टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण अर्धा टीस्पून हळद घालून घेतली आहे. आता हे मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. आता आपण तवा ठेवला आहे तापण्यासाठी. त्याच्यावरती 3 टेबलस्पून आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याला लो हीटवरती गरम व्हायला ठेवायचं आहे. आता ही मसाल्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मसाले पाहिजेत. मसाले आपण एकदा ताटामध्ये काढून घेत आहोत. ताटामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करून घ्या, कारण मसाल्यामध्ये जास्त पाणी झालं किंवा कमी जरी पाणी टाकलं तरी मसाले जळण्याची शक्यता असते आणि जास्त पाणी झालं तर मॅरिनेशन व्यवस्थित बसणार नाही. आता अशा प्रकारे माशांना व्यवस्थित कोटिंग करायची आहे. मसाल्याची कोटिंग सर्व साईडने व्यवस्थित बसली पाहिजे आणि त्यांना एक एक करणं तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवायचं आहे. व्यवस्थित सगळे मासे कोटिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 मिनटं ताट घालून त्याला व्यवस्थित वाफळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता एका साईडने मासे 5 मिनटं झाले आहेत. आता अजून पलटी करून आपण त्यांना 5 मिनटं ठेवणार आहे. हे बघा कसे गोल्डन लेअर आली आहे माशांच्यावरती आणि मसाले पण व्यवस्थित भाजलेले दिसत आहेत. अशा प्रकारे एका साईडने 5-5 मिनिट मासे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्या दोन्ही साईडने 5-5 मिनिटं केल्याने ते व्यवस्थित फ्राय होतात. आता आपले मासे रेडी आहेत आणि आपण ते सर्व करून घेऊयात. सर्व करताना तुम्ही त्याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळू शकता. सो त्याने चव अजून एनहान्स होते. तुम्ही नक्की ट्राय करा. मसाला फिश फ्राय खूप छान बनतात.